नमस्ते फ्रेंड्स, आज आपण वाळवणीच्या रेसिपीमधला सगळ्यात सोपा पदार्थ म्हणजे रव्याचे पळीपापड कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत. कुठल्याही प्रकारचे उकड न घेता एकदम झटपट हे पापड बनवून तयार होतात आणि फुलतात तर किती बघा. तळल्यानंतर पूर्ण कढई पुरणार नाही एवढे मोठे हे पापड बनवून तयार होतात. हे पापड बनवण्यासाठी कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही. एकदम झटपट बनवून तयार होतात. अगदी पहिल्या वेळेस जरी तुम्ही बनवत असताल ना, तरीसुद्धा तुमचे पापड अजिबात चुकणार नाही. तर त्यासाठी कसे बनवायचे याच्यासाठी पूर्ण रेसिपी बघा आणि रेसिपी आवडत असेल ना, तर लगेच एक लाईकसुद्धा करून घ्या. कारण ही रेसिपी खूपच सोपी आहे. तुम्ही पापड बघू शकता किती मस्त अगदी दुप्पट असा फुललेला आहे आणि खायला तर एकदम चविष्ट हे पापड लागतात आणि बिलकुल अजिबात तेलकट नाही झालेले. एक थेंबही तेलाचा वापर न करता आपण हे पापड बनवलेले आहेत. चला तर लगेच करायला सुरुवात करूया. तर हे पापड बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी एवढा रवा घेतलेला आहे. रवा शक्यतो बारीकच घ्यायचा आहे. तर माझा इथं रवा थोडासा मोठा आहे. त्यामुळे मी याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये याला फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे रवा हा बारीक बनून तयार होतो. तुमच्याकडे जर बारीक रवा असेल ना, तर मिक्सरला नाही फिरवला तरीसुद्धा चालतो. तर बघू शकता अशा पद्धतीला मिक्सरला फिरवून एकदम बारीक मी याची पिठी अशी तयार करून घेतलेली आहे. आता रव्याचे पापड बनवण्यासाठी ना पाण्याचं प्रमाण एकदम महत्त्वाचं असतं. आता ज्या वाटीने 1 वाटी रवा घेतला आहे त्याच वाटीने आपल्या इथं 7 वाटी एवढं पाणी घ्यायचं आहे. पाणी परफेक्ट झालं ना की आपलं पापड अजिबात चुकत नाही. तर बघू शकता इथं ह्याच वाटीने मी 7 वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे. 1 वाटी रव्यासाठी 7 वाटी पाणी इथं लक्षात ठेवायचं. तुमचा जर रवा थोडासा जाडसर असेल किंवा मोठा रवा असेल थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. बाकी जास्त पण नाही, पण 1 वाटी रव्यासाठी 7 वाटी पाणी परफेक्ट आहे. आता ह्या पाण्यामध्ये लगेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाणी आपल्याला गॅसवरती उकळी आणून घ्यायची. आता पाणी व्यवस्थित तापलेलं, पाण्याला उकळी आलेली आहे. आता लगेच आपल्या हा रवा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर रवा टाकत असताना थोडा थोडा एका हाताने रवा टाकायचा आणि एका हाताने अशा पद्धतीने चमच्याने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे याच्यामध्ये गाठी बनणार नाही. नाहीतर याच्यामध्ये गाठी बनतात आणि मग त्या गाठी फोडणं एकदम अवघड जातं त्यामुळं. तर बघू शकता मी एका हाताने रवा टाकत एका हाताने व्यवस्थित मिक्स केले, तरीसुद्धा थोड्याफार गाठी याच्यामध्ये बनलेलाच आहे. तुम्ही बघू शकताय थोडाफार गाठी बनतातच. मग आता ह्या गाठी आपल्याला कमी गॅस ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने चमच्याने मिक्स करत करत ह्या सगळ्या बनलेल्या गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत. नाहीतर मग आपले पापड व्यवस्थित बनणार नाही. जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही अगोदरच 1 वाटी पाण्यामध्ये रवा मिक्स करून घ्या आणि मग याच्यामध्ये टाकला तरीसुद्धा चालेल. तर बघू शकता अशा पद्धतीने चमच्याने हलवत हलवत या सगळ्या गाठी फोडून घेतलेल्या आहे. आता 15 ते 20 मिनटं कमी गॅसवरती व्यवस्थित हा रवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तरच आपले पापड ना व्यवस्थित असे बनतील. तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित मी याला हलवून घेतलेले आहे. पूर्ण याच्यामधल्या गाठी अशा फोडून घेतल्या. तर एखादी अर्धी गाठ राहिली तरी चालतं, काही हरकत नाही. तर बघू शकता अशा पद्धतीने 15 ते 20 मिनटं व्यवस्थित हा रवा मी शिजवून घेतलेला आहे. तर रवा जेवढा शिजेल ना तेवढं आपले पापड छान असे बनतात. त्यामुळे व्यवस्थित हा रवा कमी गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे. आता रवा आपला पापड बनवण्यासाठी तयार झाला का नाही कसं चेक करायचं आहे, तर एखादं ताट किंवा प्लेट घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मिश्रण पापडेसारखं असं टाकून घ्यायचं आहे आणि असं हलकंसं गोल करून घ्यायचं आहे. तर बघू शकता हे मिश्रण एकाच जागेवरती थांबतं. इकडं तिकडं अजिबात कुठंही पसरत नाही आहे. म्हणजेच आपले मिश्रण पापडे बनवण्यासाठी तयार झालेले आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे पातेलं आपल्याला गॅसवरून खाली उतरवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला एकदम चिमूटभर असा खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे. जे सोड्यामुळं काय होतं की आपले पापड छान असे दुपटीने फुलतात तळल्यानंतर. त्यामुळे एकदम चिमूटभर सोडा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर हलकंसं कोमट आहे तरच आपण याचे पापड तयार करून घेणार आहोत. तर पापड बनवण्यासाठी तर अशा पद्धतीचा प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे थ्रू. ह्याच्यावरती आपले एकदम छोटे छोटे पापड बनवायचे, जास्तही मोठे नाही बनवायचे. बघू शकता अशा पद्धतीने छोटे छोटेचे पापड तयार करून घ्यायचे. एकदम सहज हे पापड बनतात आणि तळल्यानंतर एकदम डबल टिबल फुलतात. तर बघू शकता 1 वाटी रवापासून इथं मी एवढं भरपूर असे पापड बनवून घेतले. आता कडकडीत उन्हामध्ये हे पापड आपण सुकवून घेऊयात. तर बघू शकता मस्त 1 ते 1.5 दिवस कडकडीत उन्हामध्ये हे पापड मी सुकवून घेतलेले आहेत. आता पापड हलकेसे सुकल्यानंतरच त्याची बाजू पलटी करून घ्यायची, म्हणजे मग ते पापड काढायला जास्त अवघड जात नाही. तर असं करून मी इथं 1 ते 1.5 दिवसात कडकडीत उन्हात पापड हे सुकवून घेतलेले. छान असे पापड सुकलेले, मस्त पातळ झालेले. आता पापड आपण तळून बघूया. तर पापड तळण्यासाठी तेल व्यवस्थित गरम करून घेतलं. आता तेलामध्ये टाकल्याबरोबर तुम्ही बघू शकता मस्त पापड दुप्पट तिपटीने फुलतोय आणि छानही किती दिसून राहिलं. मस्त पांढरे शुभ्र पातळ एकदम छान असे आपले पापड बनवून तयार झालेले आहेत. हे पापड जेवढं बनवायला सोपे ना तेवढं खायलाही चविष्ट लागतात. कुठल्याही पूर्वतयारी न करता मस्त हे पापड बनवून तयार होतात. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्कीच बनवून बघा.
आणि कशी वाटली तुम्हाला माझी पापडाची रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. रेसिपी कुठल्या क्षणी थोडी तरी आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. तुम्ही एक लाईक केलं ना की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं, त्यामुळे लाईक नक्कीच करा. आणि चॅनलवरती नवीन असताल चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. तर बघू शकता पापड एकदम दुपटी तिपटीने फुललेला आहे. पापड सुकल्यानंतर केवढं चावताना तळल्यानंतर बघू शकता किती मोठा झालेला आहे. एकदम छान असे आपले पापड बनवून तयार झालेले आहेत. कमी तेलकट मस्त एकदा बनवून वर्षभर तुम्ही याला खाऊ शकता. नक्की बनवून बघा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.